नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला दाखवतोय गाजर. तर गाजरचा हलवा आज आम्ही या निमित्तानं करतो आहोत या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाजरचा हलवा बघायचा असेल तर पुढची रेसिपी पाहूयात. चला तर मग गाजर हलवा. मंडळी, तुम्ही बघू शकता आपण 1 किलो गाजराचा किस तयार केलेला आहे. आता आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून तो शिजवून घेऊयात. तर मंडळी, आता गाजर हलव्याचं साहित्य पाहूयात. चला तर मग हे पहा. हा 1 किलो गाजराचा किस आहे जो आपण उकडलेला आहे. कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. हे साधारणतः अर्धा लिटर दूध आहे. 200 ग्रॅम खवा किंवा ज्याला मावा पण म्हणतो आपण. हे आहे जायफळ. आपल्या चवीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार आपण ते घालू शकतो. हे आहे तूप मध्यम वाटी. हे मीठ, साखर. तर आपण आता कृती पाहूयात. तर मंडळी, आता कृती पाहूयात. आपण हे तूप जे आहे ते ह्या कढईमध्ये घातलेलं आहे. कढई छान तापलेली आहे. तूप आता व्यवस्थित पातळ होईल. हे पहा, तूप वितळू लागलेलं आहे. आणि आता आपण जे गाजर किसून घेतलेले आहेत ते आपण हलके हलके थोडेसे दाबून ह्यातलं पाणी काढून मग ते तुपामध्ये आपण व्यवस्थित शिजवायचे आहेत. हे पहा, हळुवारपणे असे हे ह्यात थोडं सुटं करून घालायचं आहे. मंडळी, हे गाजरामधून गाळून घेतलेलं पाणी तुम्ही टाकू नका. हे भाजीमध्ये किंवा अन्य कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही वापरू शकता. मंडळी, आता तुपामध्ये आपण आता हे गाजर जे आहे ते परतून घेऊया. मगाशी आपण छानपैकी तूप यात घातलेलं आहे. मंडळी, जेवढ्या वाट्या आपल्याकडे गाजर भरलं होतं त्याच्या निम्म्या वाटी आपण साखर घ्यावी असा एक नियम आहे किंवा प्रमाण आहे. परंतु गाजर जे आहे ते मुळातच गोड असल्यामुळे आपण साखर थोडी कमीच वापरतोय. आणि आता अशी पखरण करायची. पहा, वा 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 वा, हिरे मोती चमकावे तशी आमची साखर चमकते हो. मिक्स करून घेऊयात. मिक्स. साधारणतः अर्ध्या लिटरच्या जवळपास असलेलं हे दूध आपण छानपैकी असं पसरवून त्याच्यामध्ये घालूयात. सगळं एकजीव करून घेऊयात. तर चवीनुसार मीठही घालूयात. हे पहा, हा छोटुकला चमचा आणि असं हे जरा पसरून मीठ घालतो आहोत आपण. आणि आता आपण जरा ते मीठही मिक्स करून घेऊयात. हा घट्ट खवा आपण थोडासा फोडून घ्यायचा आहे, सुटा करून घ्यायचा आहे. हे पहा. तर मंडळी, हा आता आपण सुट्टा केलेला फोडलेला खवा आपण छानपैकी असा पसरून यात घालूयात. म्हणजे आपला हलवा जो आहे तो छानपैकी घट्ट होईल. याच्यामध्ये तुम्ही हवं तर आपल्याला ड्रायफ्रूट घालू शकता, इलायची सुद्धा घालू शकता. आपण जायफळ घालणार आहोत. आता आपण छानपैकी हे एकजीव करूयात. मिक्स करून घेऊयात. मिक्स. तर मंडळी, आपला हा गाजर हलवा जो आता शिजतो आहे तो मंद आचेवरती व्यवस्थित शिजून द्यायचा आहे, आटून द्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण मंद आचेवरती या आपल्या गाजरच्या हलव्यातील दूध जे आहे ते छानपैकी आटवून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण आपलं जायफळ आपल्या चवीनुसार छानपैकी किसून टाकायचं आहे. हे पहा, एकजीव करून घेऊया जायफळ. हे पहा, तुम्ही बघू शकता की अतिशय छान शिजलेलं आहे. त्यातलं मॉइश्चरही छान आहे. वा, काय सुगंध सुटलेला आहे. छान, अगदी छान जायफळीचा सुगंध आहे. रेडी टू सर्व. तर मंडळी, अशा रीतीने तुम्ही बघू शकता आपला गाजरचा हलवा तयार आहे. खवायुक्त गाजरचा हलवा. आता टेस्ट करूया. बेस्ट.
वाह, उत्तम बंडू तुपे झालेलं आहे काम. तर अशा विविध रेसिपीज पाहण्यासाठी, खाण्यासाठी, करून पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा, बेल आयकॉन टिंग टॉंग दाबा. खात राहा, सुखात राहा. योगूज किचन.